मानवी अस्तित्वाचा विचार केला तर एक अत्यंत गूढ प्रश्न असा आहे जो कधी ना कधी प्रत्येकाच्या मनात डोकावतोच. हो, आणि तो प्रश्न म्हणजे मृत्यूचा क्षण नक्की कसा असतो. अगदी तेच. आणि त्यानंतर पुढे काय होतं? पिढ्यानपिढ्या जगभरातले तत्वज्ञानी, शास्त्रज्ञ आणि अगदी सामान्य माणसंही ह्याच एका कोड्याभोवती फिरत आहेत. आज आपण या सखोल चर्चेत ह्याच विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. एका अत्यंत प्राचीन तरीही अचूक अशा स्रोताच्या आधारे आपण या प्रश्नाचा वेध घेणार आहोत. होय, आजचा आपला मुख्य स्रोत आहे एका अभ्यासपूर्ण संशोधनावर आधारित लेख, द व्हील ऑफ बिकमिंग, डेथ अँड रिबर्थ इन द त्रिपिटक, म्हणजेच त्रिपिटकच्या प्रकाशात मृत्यू आणि पुनर्जन्म. आता जेव्हा आपण त्रिपिटक हा शब्द ऐकतो, ज्यात विनय, सुत्त आणि अभिधम्म पिटक यांचा समावेश होतो, बरोबर, तेव्हा तो केवळ एका धर्माचा ग्रंथ न वाटता मानवी मानसशास्त्र आणि चेतनेचा एक अतिशय सखोल अभ्यास वाटू लागतो. नक्कीच. आणि सुरुवातीलाच हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की आजचं आपलं हे विशेष विश्लेषण कोणत्याही अलौकिक चमत्कारांबद्दल किंवा अंधश्रद्धेवर आधारित नसणार आहे. हो, ही चर्चा पूर्णपणे विशुद्ध कार्यकारण भाव म्हणजेच कॉज अँड इफेक्ट आणि प्रगत मानसशास्त्रावर आधारित असणार आहे. अगदी ठीक आहे, आपण हे उलगडून पाहूया. मृत्यूची नेमकी व्याख्या काय आहे? त्रिपिटकानुसार आपण ज्याला मी किंवा मानवी अस्तित्व म्हणतो ते मुळात पंचस्कंधांचे बनलेले आहे. होय, आणि हे 5 घटक समजून घेणं हीच या संपूर्ण तत्वज्ञानाची पहिली पायरी आहे. मानवी अस्तित्व हे कोणताही एकच एक अखंड गोळा नाहीये. अगदी तसंच. हे 5 घटक म्हणजे रूप, जे आपलं भौतिक शरीर आहे, त्यानंतर वेदना, म्हणजे सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक संवेदना. बरोबर. तिसरा घटक आहे संज्ञा, म्हणजेच ओळख किंवा जाणीव, ज्यामुळे आपण एखाद्या गोष्टीला नाव देतो. चौथा आहे संस्कार, जी आपली मानसिक जडणघडण किंवा सवयी आहेत. आणि 5वा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे विज्ञान, ज्याला आपण चेतना किंवा कॉन्शियसनेस म्हणतो. तर बौद्ध तत्वज्ञानानुसार मृत्यू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या 5 घटकांची जी एक तात्पुरती मोठ बांधलेली असते ती सुटणं. म्हणजे या संचयाचं विघटन होणं. हे ऐकायला अत्यंत सोपं आणि एखाद्या वैज्ञानिक प्रक्रियेसारखं वाटतं, नाही का? हे अगदी एखाद्या गुंतागुंतीच्या यंत्राचे भाग वेगळे करण्यासारखे आहे. इथे सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्रिपिटक मृत्यूला फक्त एक शारीरिक विफलता किंवा शरीराचं काम थांबणं एवढ्याच मर्यादित अर्थाने पाहत नाही. त्यात मृत्यूच्या 4 विशिष्ट प्रकारांचं अत्यंत सूक्ष्म विश्लेषण केलेलं आहे ना? होय, हे 4 प्रकार आपल्याला सांगतात की कोणतंही जीवन का आणि कसं संपतं. यातला पहिला प्रकार आहे आयुक्षय मृत्यू. म्हणजे एखाद्या विशिष्ट लोकात किंवा योनीत जन्माला आल्यावर तिथलं नैसर्गिक आयुर्मान संपल्यामुळे होणारा मृत्यू. अगदी बरोबर. दुसरा प्रकार आहे कर्मक्षय मृत्यू. ज्या विशिष्ट कर्म ऊर्जेने एखाद्या जीवाला तो जन्म दिलेला असतो ती ऊर्जाच मुळात संपून जाते. शरीर तगर धरून राहू शकतं, पण ती ऊर्जाच संपल्यामुळेच मृत्यू येतो. आणि तिसरा प्रकार उभयक्षय मृत्यू आहे, जिथे आयुर्मान आणि कर्म ऊर्जा हे दोन्ही अगदी एकाच वेळी संपुष्टात येतात. आणि चौथा प्रकार, जो व्यवहारात अनेकदा पाहायला मिळतो, तो म्हणजे उपच्छेदक मृत्यू. हो, हा एक अकाल मृत्यू आहे, जो कोणत्याही बाह्य कारणामुळे, अपघातामुळे किंवा भूतकाळातील एखाद्या अत्यंत शक्तिशाली विपरीत कर्मामुळे अचानक ओढवतो. हे समजून घेण्यासाठी स्रोतामध्ये दिलेले रूपक खूपच समर्पक आहे. मानवी जीवनाची तुलना एका जळत्या मेणबत्तीशी केलेली आहे. हो, ते रूपक मला खूप आवडलं. ही मेणबत्ती 4 प्रकारे विझू शकते, जे या मृत्यूच्या 4 प्रकारांशी तंतोतंत जुळते. पहिला प्रकार म्हणजे मेणबत्तीचा धागा संपणे, जो आपण आयुर्मानाशी जोडू शकतो. दुसरा प्रकार म्हणजे धागा शिल्लक आहे पण मेण संपणे, म्हणजेच कर्माची ऊर्जा संपणे. तिसरा प्रकार म्हणजे धागा आणि मेण दोन्ही एकाच वेळी संपून जाणं. आणि चौथा प्रकार म्हणजे अचानक वाऱ्याचा झोका येणं आणि मेणबत्ती विझून जाणं, ज्याला आपण अकाल मृत्यू म्हणू शकतो. हे रूपक मृत्यूची संकल्पना अतिशय सोप्या शब्दात डोळ्यासमोर उभी करतं. नक्कीच. पण आणि इथेच ही माहिती अत्यंत रंजक बनते. बौद्ध तत्वज्ञानात एक असा सिद्धांत आहे जो या सगळ्याला एक पूर्णपणे वेगळंच वळण देतो. तुम्ही अनात्मवादाबद्दल बोलत आहात ना? होय, तो सिद्धांत म्हणजे अनात्मवाद किंवा पाली भाषेत अनत्त. या तत्वज्ञानानुसार कोणतीही कायमस्वरूपी अपरिवर्तनीय आत्मा अस्तित्वात नाही. आणि तिथेच खरा प्रश्न उभा राहतो. अगदी. इथे सर्वात मोठा विरोधाभास उभा राहतो.
जर एखादा अपरिवर्तनीय आत्माच नाही तर मग पुनर्जन्म नक्की कोणाचा होतो? एका शरीरातून दुसऱ्या शरीरात कोण प्रवास करतं हा प्रश्न एखाद्या कोड्यासारखा वाटतो. हो, कारण आपण नेहमी ऐकलेलं असतं की आत्मा अमर आहे. हां, खरोखरच या तत्वज्ञानातील सर्वात आव्हानात्मक आणि अनेकदा गैरसमज झालेला भाग आहे. सामान्यतः अशी समजूत असते की पुनर्जन्म म्हणजे एक स्थायी आत्मा एका जुन्या शरीरातून निघून नव्या शरीरात प्रवेश करतो. जणू काही जुने कपडे बदलून नवे कपडे परिधान करावेत. पण त्रिपिटक या कल्पनेला पूर्णपणे नाकारते. या विरोधाभासाला सोडवण्यासाठी पुनर्भव म्हणजेच पुनः अस्तित्व आणि चेतनेचा प्रवाह, ज्याला पाली भाषेत चित्त संतती म्हणतात, या संकल्पना मुळापासून समजून घेणं आवश्यक आहे. चेतनेचा प्रवाह. होय, मृत्यूच्या वेळी वर्तमान अस्तित्वाची अंतिम चेतना संपते आणि त्याच चेतनेच्या व कर्माच्या ऊर्जेमुळे एका नव्या चेतनेचा उदय होतो. म्हणजेच कोणताही आत्मा प्रवास करत नाही, तर केवळ चेतनेची निरंतरता एका प्रवाहासारखी टिकून राहते. म्हणजे हे असं आहे जसं एका जळत्या मेणबत्तीवरून दुसरी मेणबत्ती पेटवली जाते. तेच रूपक आहे. हेच उत्तम उदाहरण अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतं. जेव्हा एका मेणबत्तीने दुसरी मेणबत्ती पेटवली जाते, तेव्हा पहिल्या मेणबत्तीची आग दुसऱ्या मेणबत्तीत प्रवास करत नाही किंवा उडी मारून जात नाही. ती पहिली आग तिथेच असते. पण तरीही पहिल्या आगीशिवाय दुसरी मेणबत्ती पेटूच शकली नसती. पहिल्या आगीची ऊर्जा हीच दुसऱ्या आगीचं कारण बनते. म्हणूनच एका जन्माची चेतना आणि कर्मऊर्जा दुसऱ्या जन्माचा पाया रचतात. यासाठीच स्रोतामध्ये एक अतिशय सुंदर तत्वज्ञानपर वाक्य वापरलं आहे. न तो वही है और नहीं पूरी तरह भिन्न. म्हणजे पालीमध्ये नच सो नच अन्यो. म्हणजे पुनर्जन्म घेतलेली व्यक्ती तीच जुनी व्यक्ती नसते, पण ती त्या जुन्या व्यक्तीपेक्षा पूर्णपणे वेगळीही नसते, कारण ती तिच्याच कर्माचा आणि चेतनेचा एक पुढचा सलग टप्पा असते. हे ऐकताना मानवी मनाला एक वेगळाच धक्का बसतो. कोणतीही स्थायी गोष्ट नाही, तरीही सर्व काही एका अत्यंत सूक्ष्म धाग्याने एकमेकांशी जोडलेला आहे. चेतनेचा एक अखंड प्रवाह. आणि जर आपण याला एका व्यापक दृष्टिकोनातून जोडले तर आपल्याला प्रतित्य समुत्पाद किंवा डिपेंडंट ओरिजिनेशनचा सिद्धांत समजतो. हा तोच सिद्धांत ना, जो दुःख आणि जन्माचं चक्र स्पष्ट करतो. होय, हा सिद्धांत आपल्याला हे स्पष्ट करतो की दुःख, जन्म आणि मृत्यूचे हे चक्र नक्की कसे चालते. ही 12 कड्यांची किंवा निदानांची एक साखळी आहे. आपण या सर्व 12 कड्यांची नावे एका पाठोपाठ घेण्यापेक्षा ही साखळी कशी काम करते ते पाहूया. हो, ते जास्त सोपं पडेल. या साखळीची सुरुवात अविद्या म्हणजेच अज्ञानापासून होते. अज्ञान म्हणजे गोष्टी कायमस्वरूपी आहेत असा भास होणं. या अज्ञानातून मानसिक जडणघडण तयार होते, ज्यातून चेतनेचा जन्म होतो. आणि मग यातूनच मानवी मनाची सर्वात मोठी अडचण सुरू होते. ती म्हणजे तृष्णा किंवा लालसा. एखादी गोष्ट हवीशी वाटणं. अगदी बरोबर. या लालसेतून आसक्ती निर्माण होते आणि हीच आसक्ती पुनर्जन्मासाठी लागणारी ऊर्जा किंवा इंधन म्हणून भव निर्माण करते. हे एखाद्या मानसिक व्यसनासारखं आहे. जोपर्यंत आपण प्रज्ञा किंवा ज्ञानाच्या मदतीने हे अज्ञान दूर करून ही साखळी तोडत नाही, तोपर्यंत चेतना एका जन्मातून दुसऱ्या जन्मात प्रवास करत राहते. हे चक्र वरवर पाहता जितकं गुंतागुंतीचं वाटतं, तितकंच ते मानवी मानसशास्त्राच्या अगदी जवळ जाणार आहे. खरंय. आणि या चक्रात फिरत असताना मृत्यूनंतर चेतना नक्की कुठे जाते याबद्दल आपल्या स्रोतात ब्रह्मांड विज्ञानानुसार खूप सविस्तर माहिती दिली आहे. अस्तित्वाचे तब्बल 31 लोक किंवा रॅल्म्स आहेत जिथे कर्मानुसार जन्म होऊ शकतो. 31 लोक? हे खूपच विस्तृत आहे. हो, हे 31 लोक 3 मुख्य श्रेणींमध्ये विभागले आहेत. पहिली श्रेणी आहे कामलोक, ज्यात 11 लोक येतात. यात नर्क, प्राणीयोनी, प्रेतलोक आणि असुर लोकांचा समावेश होतो ना? होय, पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्रोताने स्पष्ट केली आहे की बौद्ध तत्वज्ञानातील नरक हा काही इतर धर्मातील शाश्वत किंवा कायमस्वरूपी नरकासारखा नाही. म्हणजे तो कायमचा नसतो? नाही, हा एक तात्पुरता टप्पा आहे, जिथे केवळ कर्माचं फळ संपेपर्यंतच राहावं लागतं. आणि या सर्व 31 लोकांमध्ये सर्वात मौल्यवान लोक कोणता असेल तर तो मनुष्य लोक मानला जातो. मनुष्य लोक मौल्यवान मानण्यामागे एक अतिशय सुंदर मानसिक कारण आहे. हो, कारण फक्त इथेच सुख आणि दुःखाचा योग्य समतोल आहे. इतर लोकांमध्ये एकतर अतिदुःख आहे किंवा अतिसुख आहे. मनुष्य लोकात दुःखामुळे निर्वाण प्राप्तीसाठी आवश्यक असलेली प्रेरणा मिळते आणि सुखामुळे ती समज विकसित करता येते. याशिवाय देवलोक ही याच काम लोकात येतात. दुसरी श्रेणी आहे रूप लोक,
ज्यात 16 लोक आहेत. इतर भौतिक शरीर नसते, फक्त सूक्ष्म शरीर असते. जे अतिशय गाढ ध्यानावस्थेत पोचतात ते इथे जन्म घेतात. यातील शुद्ध आवास हा सर्वात उच्च लोक आहे. आणि तिसरी श्रेणी आहे अरूप लोक, जिथे फक्त 4 लोक आहेत आणि इथे केवळ विशुद्ध चेतना असते. कोणतंही शरीर किंवा भौतिक आकार नसतो. हे 31 लोक खरोखरच कर्माच्या परिमाणांची विशालता दर्शवतात. पण इथे एक गोष्ट ध्यानात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या सर्व 31 लोकांमध्ये एक समानता आहे. ती कोणती? ते सर्व अनित्य किंवा इम्परमनंट आहेत. देव लोकांचं आयुष्य जरी कोट्यावधी वर्षांचे असले आणि तिथे अथांग सुख असले तरीही तो काही कायमस्वरूपी मुक्काम नाही. म्हणजे कर्माचं फळ संपलं की तिथूनही घसरण होते. होय, ज्या क्षणी ते पुण्यकर्म किंवा ती विशिष्ट ऊर्जा संपुष्टात येते त्या क्षणी तिथेही मृत्यूचा सामना करावा लागतो आणि तिथूनही खालच्या लोकांमध्ये घसरण होऊ शकते. म्हणूनच यापैकी कोणताही लोक अंतिम ध्येय असू शकत नाही. हे तर आपण एका अतिशय व्यापक आणि वैश्विक स्तरावर बघितलं, अस्तित्वाचं 31 लोक. पण जर आपण अगदी सूक्ष्म स्तरावर म्हणजे मृत्यूच्या अगदी त्या शेवटच्या क्षणावर लक्ष केंद्रित केलं तर अभिधम्म पिटकानुसार मेंदूत किंवा मानवी मनात नक्की काय चालतं याची माहिती खरोखरच डोळे उघडणारी आहे. अभिधम्म पिटकचं हे मानसशास्त्रीय विश्लेषण एखाद्या आधुनिक विज्ञानालाही थक्क करणार आहे. जेव्हा मृत्यू अगदी जवळ येतो तेव्हा अचेतन मनाचा जो मूळ आधार असतो, ज्याला भवंग म्हणतात, तो विचलित होतो. भवंग हे थोडं कठीण वाटतंय. हे एक प्रकारे आपलं सबकॉन्शियस किंवा अचेतन मन आहे आणि त्यानंतर एक अंतिम मानसिक प्रक्रिया सुरू होते, ज्याला चित्तविधी म्हणतात, डेथ बेड कॉग्निटिव्ह प्रोसेस. अच्छा, म्हणजे मृत्यूच्या वेळची मानसिक अवस्था. होय. या अत्यंत नाजूक क्षणी मानसपटलावर अत्यंत वेगाने 3 प्रकारच्या मानसिक खुणा किंवा निमित्त दिसू लागतात. हे निमित्त म्हणजे एक प्रकारे पुढचा जन्म कुठे होणार आहे याचा आरसा असतो. पहिलं निमित्त कोणतं? पहिला आहे कर्म, म्हणजे संपूर्ण आयुष्यात केलेल्या एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या चांगल्या किंवा वाईट कर्माची स्पष्ट स्मृती अचानक जागी होणे. दुसरं आहे कर्मनिमित्त, म्हणजे त्या कर्माशी संबंधित एखादं दृश्य डोळ्यांसमोर उभं राहणं. बरोबर. उदाहरणार्थ, एखाद्या कसायाला त्याच्या शेवटच्या क्षणी हत्यारे दिसू शकतात किंवा एखाद्या अतिशय दानशूर व्यक्तीला भिक्षूंचा समूह किंवा एखादं शांततापूर्ण दृश्य दिसू शकतं. आणि तिसरं आहे गतिनिमित्त. हे सर्वात रहस्यमय आहे. यात चेतनेला पुढच्या जन्माच्या स्थानाचं पूर्वदर्शन होतं. नरकाची ज्वाला असो किंवा स्वर्गातील सुंदर बागा, हे अगदी स्पष्ट दिसू शकतं. हे एखाद्या चित्रपटाच्या शेवटच्या सीनसारखं आहे, जिथे पुढच्या भागाची झलक दाखवली जाते आणि हे सगळे इतक्या वेगाने होतं ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. नक्कीच. स्रोतात वर्णन केल्यानुसार जुन्या शरीरातील हा जो शेवटचा विचार किंवा चेतनेचा शेवटचा क्षण असतो त्याला च्युतिचित्त म्हणतात. आणि हे च्युतिचित्त संपल्याबरोबर कोणत्याही अंतराळाशिवाय एका सेकंदाच्याही विलंबाविना नवीन शरीरात पहिली चेतना जागृत होते, ज्याला प्रतिसंधी चित्त म्हणतात. हे एका शरीरातनं निघून दुसऱ्या शरीरात जाणं प्रकाश वेगासारखं तत्काळ असतं. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर हे सगळं एका क्षणात आणि इतक्या वेगाने होतं तर मग प्रत्यक्ष गर्भधारणेची प्रक्रिया नक्की कशी काम करते? हो, हा प्रश्न साहजिकच पडतो. त्रिपिटकच्या महातणहासंख्या सुत्तमध्ये याचं अत्यंत वैज्ञानिक आणि मानसिक असं संयुक्त स्पष्टीकरण दिलं आहे. त्यात असं सांगितलं आहे की नवीन जीवाच्या निर्मितीसाठी केवळ भौतिक गोष्टी जसे की मातापित्याचं शारीरिक मिलन आणि मातेचा ऋतुकाल पुरेसा नसतो. मग आणखी काय लागतं? या भौतिक घटकांसोबतच एक तिसरा अत्यंत महत्त्वाचा मानसिक घटक तिथे उपस्थित असणं आवश्यक आहे आणि तो म्हणजे गंधब. गंधब म्हणजे ती विशुद्ध चेतना जी आदल्या क्षणी जुन्या शरीरातून बाहेर पडली आहे आणि तिच्या कर्म ऊर्जेनुसार नवीन गर्भाच्या प्रतीक्षेत आहे. जोपर्यंत हे 3 घटक म्हणजे 2 भौतिक आणि 1 मानसिक एकत्र येत नाहीत तोपर्यंत गर्भधारणा शक्य नाही. अगदी बरोबर. चेतना गर्भात प्रवेश करते आणि त्याच क्षणापासून नवीन नामरूप म्हणजेच मानसिक आणि शारीरिक घटक विकसित व्हायला सुरुवात होते. तर या सगळ्याचा नक्की अर्थ काय होतो? आपण मृत्यू, पुनर्जन्म, चेतनेचा प्रवाह या सगळ्याबद्दल बोलत आहोत, पण शेवटी हे सर्व एकाच धाग्यानं बांधलेलं आहे. तो धागा म्हणजे कर्माचा कायदा. होय, मानवी नशीब कोणतीही बाह्यशक्ती ठरवत नाही, तर त्याची स्वतःची कर्मे ठरवतात. कर्मांचेही 4 अतिशय सुस्पष्ट प्रकार आपल्या स्रोतात दिले आहेत. पहिलं गरुकर्म, ज्याला आपण अत्यंत भारी किंवा वजनदार कर्म म्हणू शकतो. जसं की एखादा जघन्य गुन्हा,
किंवा दुसरीकडे अत्यंत उच्च पातळीवरील ध्यानावस्था, जे पुढचा जन्म निश्चित करतातच. दुसरं आहे आसन्न कर्म, ज्याबद्दल आपण आत्ताच बोललो. मृत्यूच्या वेळेचा तो शेवटचा विचार. आयुष्यभर अतिशय चांगलं वागूनही जर अंतकाळी मन अशांत किंवा क्रोधित असेल तर त्याचा पुढच्या जन्मावर तात्काळ परिणाम होऊ शकतो. यालाच जोडून एक सांगायचं तर तिसरा प्रकार आहे आचिन्य कर्म, म्हणजे आयुष्यभराच्या सवयी. आपण रोज जे विचार करतो, कृती करतो, ती एक सवय बनते. आधुनिक मानसशास्त्रात याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात, जिथे मेंदूचे मार्ग सवयीने पक्के होतात. इथेही तसंच आहे. या सवयी चेतनेला एका विशिष्ट मार्गाकडे ओढतात. आणि चौथं कतत्ता कर्म, म्हणजे संचित कर्म, जे वरील 3 नसताना फळ देतं. थोडक्यात सांगायचं तर मानवी अस्तित्व हे स्वतःच आपल्या भविष्याचं चित्रकार आहे. आणि या शिकवणीचा अंतिम हेतू केवळ मृत्यूनंतर काय होतं हे सांगणे नाही, तर मृत्यूच्या या अखंड साखळीतून बाहेर कसे पडायचे हे शिकवणं आहे. इथेच एका सामान्य माणसाचा मृत्यू आणि एका अर्हत किंवा मुक्त पुरुषाच्या मृत्यूतील फरक समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. मुक्त व्यक्तीच्या मृत्यूला परिनिर्वाण म्हणतात. सामान्य माणूस अज्ञान आणि तृष्णेमुळे पुन्हा पुन्हा जन्म घेतो. पण एका अर्हतच्या बाबतीत हे अज्ञान आणि तृष्णेचे इंधन पूर्णपणे जळून खाक झालेलं असतं. त्यामुळे जेव्हा देह ठेवला जातो तेव्हा नवीन जन्म घेण्यासाठी कोणतीही कर्म ऊर्जा शिल्लक नसते. परिनिर्वाणाची ती अवस्था समजावण्यासाठी वापरलेलं रूपक अतिशय खोल अर्थ दडवलेला आहे. त्याची तुलना एका विझलेल्या दिव्याच्या ज्योतिषी केली आहे. हे रूपक ऐकायला खूप शांत वाटतं. जेव्हा एखादी ज्योत विझते तेव्हा ती नक्की कोणत्या दिशेला गेली, पूर्वेला, पश्चिमेला की आकाशात, हे कोणीही सांगू शकत नाही. ती फक्त शांत होते. ती अस्तित्वात नसते असं नाही, पण ती कोणत्या स्वरूपात आहे हे मानवी शब्दांत किंवा तर्कात बांधता येत नाही. म्हणूनच बुद्धांनी त्यांच्या शेवटच्या क्षणी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला होता. वयधम्मा संखारा अप्पमादेन संपादेथ. म्हणजेच जगातील सर्व निर्मित वस्तू विनाशशील आहेत, त्या नष्ट होणारच आहेत. म्हणून पूर्ण जागरूकतेने स्वतःच्या मुक्तीसाठी प्रयत्न करा. या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष काढायचा झाला तर हे स्रोत अत्यंत स्पष्ट करतं की कुणीही ईश्वरीय सत्ता किंवा न्यायकर्ता वर बसून मानवी भविष्य लिहित नाहीये किंवा शिक्षा आणि बक्षीस देत नाहीये. इथे कर्माचा नियम किंवा कर्मनियम सर्वोच्च आहे. बुद्धांनी स्वतःला कधी ईश्वर मानलं नाही. त्यांनी स्वतःला केवळ एक मार्गदाता किंवा शिक्षक म्हटलं, ज्याने हा नैसर्गिक नियम शोधून काढला आणि तो जगासमोर मांडला. हे विचार खरोखरच अतिशय सशक्त करणारे आहेत आणि याचा दैनंदिन जीवनाशी खूप मोठा संबंध आहे. मृत्यूची भीती बाळगण्यापेक्षा वर्तमान क्षणात अप्पमाद म्हणजेच पूर्ण माइंडफुलनेस किंवा जागरूकतेने जगणं हेच महत्त्वाचं ठरतं. मृत्यूनंतर काय होतं या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष मृत्यूआधी कशा प्रकारे जीवन जगलो आहे यातच पूर्णपणे दडवलेलं आहे. खरंय. आणि आजच्या या विशेष विश्लेषणाची सांगता करताना श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न इथे उपस्थित राहतो. आत्ताच आपण पाहिलं की सवयीची कृती म्हणजे आचरण कर्म आणि मृत्यूच्या वेळेचा शेवटचा विचार आसन्न कर्म हे पुढचं गंतव्य ठरवतात. आणि मृत्यूच्या वेळी दिसणारं गतिनिमित्त पुढच्या जन्माचं चित्र दाखवतं. तर मग फक्त एक क्षण असा विचार करा, आज या क्षणी आपण जे काही अनुभवत आहोत, जी काही सुख, दुःख, आजूबाजूचे लोक, ही जी संपूर्ण वास्तविकता आहे, कदाचित हे सर्व आपल्याच भूतकाळातील एखाद्या शेवटच्या क्षणी आपण पाहिलेलं गतिनिमित्त तर नसेल. जे दृश्य एखाद्या आधीच्या आयुष्याच्या शेवटी एखाद्या चित्रपटासारखं पाहिलं होतं, तेच आज आपण प्रत्यक्ष जगत तर नाही आहोत. आपण खरोखरच या वर्तमानात स्वतंत्रपणे जगत आहोत की स्वतःच भूतकाळात लिहिलेल्या एका पटकथेचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत, यावर नक्की विचार करा.